नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत की एनकॉस अंतर्गत प्रिस्क्रिप्शन ऑडिट म्हणजे काय व त्याचे महत्त्व काय व ऑडिट करताना कोणते मुद्दे तपासले जातात. एनकॉस म्हणजे नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स. सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्यसेवा देण्यासाठी भारत सरकारने ही एक गुणवत्ता प्रणाली विकसित केलेली आहे. ऑडिट हा एनकॉसचा क्लिनिकल ऑडिट हे सर्वात महत्त्वाचं हे आहे. तर त्यात आपण पाहणार आहोत की प्रिस्क्रिप्शन ऑडिट म्हणजे डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधाच्या चिठ्ठीचे नियमानुसार परीक्षण होते. यामागचा उद्देश आहे रुग्णाला योग्य औषध मिळत आहे का, जनरिक नावाने लिहिलेलं आहे का, डोस फ्रिक्वेन्सी ड्युरेशन व्यवस्थित आहे का, अँटीबायोटिक्स दिलेले तर नाही, प्रिस्क्रिप्शनचे पूर्ण आणि वाचणं योग्य आहे का. आता आपण पाहूत की प्रिस्क्रिप्शन ऑडिटमध्ये कुठले मुद्दे तपासले जातात. मग त्यात डिटेलमध्ये काय असणार, पेशंट डिटेल्स. त्यात रुग्णाचे नाव असणार आहे, संपूर्ण नाव असायला हवे, वय किती आहे, जर वय 5 वर्षाच्या खाली असेल ती महिन्यामध्ये हवे, लिंग पुरुष आहे की स्त्री आहे, OPD IPD क्रमांक आणि तारीख आणि वेळ. त्यानंतर 2 नंबरला येतात ते क्लिनिकल डिटेल्स. मुख्य चीफ कंप्लेंट्स काय आहेत, मुख्य तक्रारी काय आहे, डायग्नोसिस कशाप्रकारे हे झालेलं आहे, आवश्यक तपासण्या, पण औषधांचे डिटेल्स आहेत. मग जनरिक नेममध्ये लिहिलेलं आहे का, डोस किती दिलेला आहे, रूट कुठला यूज केलेला आहे, इंट्रामस्क्युलर आहे का आहे की फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे आहे डॉक्टरांची सही हवी, संपूर्ण नाव पाहिजे आणि रजिस्ट्रेशन नंबर. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आता आपण पाहूत ऑडिट दरम्यान होणाऱ्या सामान्य चुका. त्यामध्ये काय असं, जेनरिक नावाचे ब्रँडचा वापर करणे, डोस नमूद नसणे, ड्युरेशन लिहिलेलं नसणे, अँटीबायोटिकचा अयोग्य वापर, डॉक्टरांची सही नसणे किंवा डायग्नोसिस व्यवस्थित नेणे आणि अस्पष्ट हस्ताक्षर या गोष्टी आपल्याला ऑडिट दरम्यान चुका दिसू शकतात. पाहू आपण प्रिस्क्रिप्शन ऑडिटचे फायदे. रॅशनल ड्रग यूज वाढतो, मेडिकेशनचे एरर कमी होतात, अँटीबायोटिक रेजिस्टर कमी होण्यास मदत होते, पेशंट सेफ्टी सुधारते, त्यानंतर एनकॉस स्कोअर वाढतो आणि डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची महत्त्वाची म्हणजे गुणवत्ता वाढते. मग आता हे प्रिस्क्रिप्शन ऑडिट करावे कसे. दर महिन्याला OPD किंवा IPDमधील प्रिस्क्रिप्शन रँडमली काढून आपण सॅम्पल निवडायचे. मिनिमम 30 तरी सॅम्पल हवेत. स्टँडर्ड चेकलिस्टप्रमाणे आपण प्रिस्क्रिप्शन तपासायचं असतं. कॉम्प्लायन्स पर्सेंटेज काढायचं, आढळलेल्या चुका डॉक्टरांसोबत चर्चा करायची आणि पुढील ऑडिटमध्ये ह्या सर्व सुधारणा झाल्या पाहिजे. प्रिस्क्रिप्शन ऑडिट ही केवळ कागदपत्री ऑडिट नसून रुग्णांच्या सुरक्षिततेची आणि दर्जेदार उपचारांची अत्यंत महत्त्वाचा क्वालिटी इम्प्रूव्हमेंट उपक्रम आहे. नियमित ऑडिट केल्यास हॉस्पिटलची गुणवत्ता वाढते, एनकॉस सर्टिफिकेटसाठी मदत होते. थँक्यू. वेलकम.